माणूस हा असा प्राणी आहे की तो लगेच कुणावरही विश्वास ठेवतो. आपल्या घरात एखादं फर्निचरचं काम किंवा दुसरं कोणतंही नळ दुरुस्तीचं असं कोणतंही काम करण्यासाठी एखादा माणूस आला आणि आपल्याशी गोड बोलला तर लगेच आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. अशीच एक घटना अकोल्यामध्ये घडलेली आहे. एका बाईने आपल्या घरात सुतारकाम करण्यासाठी आलेल्या माणसावर विश्वास ठेवला आणि या विश्वासाची किंमत तिला तिची स्वतःची अब्रू देऊन चुकवावी लागणार होती. बघा किती भयंकर आहे हे. यातून तिने आपली सुटका कशी करून घेतली आणि आपली स्वतःची अब्रू कशी वाचवली आणि या सुताराला पोलिसांच्या ताब्यात कसं दिलं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. अकोल्याच्या एका गल्लीत उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुधीर आणि स्वाती हे दोघं नवरा बायको राहत होते. हसतं खेळतं कुटुंब होतं. सुधीर चांगला शिकलेला सवरलेला असल्यामुळे एका चांगल्या कंपनीमध्ये तो कामाला होता. स्वाती घर सांभाळायची आणि त्यांना 2 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव राज. राज सगळ्यांचा लाडका होता आणि नुकतंच त्यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून घराचं नूतनीकरण करायचं ठरवलं होतं. आता बायकांना खूप किचनची आवड असते. आपलं किचन खूप छान असावं, सुंदर असावं म्हणून त्यांनी किचनचं आणि बेडरूमचं नूतनीकरण करायचं ठरवलं किंवा ते मॉड्युलर करायचं ठरवलं. आपल्या घरात आपल्याला एखादं काम करायचं असेल तर आपण आजूबाजूच्या लोकांना किंवा ओळखीच्या माणसांना त्या संदर्भात सांगून ठेवतो की मला असं असं काम करायचं आहे, तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर सांगा. तसंच त्याच गल्लीत एका ओळखीच्या कंत्राटदाराने त्या कार्पेंटरची ओळख करून दिली होती आणि त्यांनी सांगितलं, भाऊ हा रेहमान, मोतीहूर रेहमान शेख असं त्याने त्याचं नाव सांगितलं. हा तरुण साधारण 30 वर्षाचा होता. डोक्यात टोपी घालून अगदी नम्रपणे उभा होता. एकदम दिसायला गरीब आणि बोलणं अगदी त्याचं मधाळ म्हणजे गोड बोलणं. त्याच्या या साळसूदपणावर सुधीर आणि स्वाती यांचा विश्वास बसला आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की उद्यापासून तू आमच्या घरी कामाला ये. आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने कामाला सुरुवातही केली. काही दिवस गेले. रेहमान लाकूड कापतोय, घरात कपाटं बनवण्याचं काम करतोय. तो घरामध्ये इतका मिळून मिसळून वागायला लागला की कोणाला काहीही त्याचा संशय आला नाही. आपल्या घरामध्ये एखादा कामगार आहे, काम करतोय म्हटल्यानंतर आपण घरामध्ये त्याला चहा पाणी विचारतोच. तसं स्वातीनेही त्याला चहा पाणी द्यायची. पण या साळसूद चेहऱ्यामागे एक अघोरी आणि विकृत डोकं चाललं होतं. याची कोणालाच पुसटशीही कल्पना नव्हती. एक दिवस घरात कोणी नसताना रेहमान बेडरूमच्या कपाटाच्या कोपऱ्यात आणि बाथरूमच्या व्हेंटिलेटर जवळ काहीतरी करत होता. त्याच्या हातात मोबाईलसारखं लहानसं उपकरण होतं. कपाटाच्या हँडलच्या खाली एका अगदी बारीक छिद्रामध्ये त्याने एक छुपा कॅमेरा फिट केला. तो कॅमेरा थेट बेडरूम आणि बाथरूमच्या मुख्य भागाकडे रोखलेला होता. त्यानंतर त्याने तो आपल्या मोबाईलला वायफायने कनेक्ट केला आणि शांतपणे परत काम करू लागला. काही दिवसांनी फर्निचरचं काम पूर्ण झालं. सुधीरने त्याला त्याचे पैसे पूर्ण दिले आणि रेहमान हसत मुखाने पैसे घेतले आणि तिथून निघून गेला. घराचं काम अगदी नवीन आणि सुंदर दिसत होतं. पण सुधीर आणि स्वातीला काय माहिती होतं की त्यांच्या अत्यंत खाजगी क्षणांवर कोणीतरी दुरून नजर ठेवत आहे. रेहमान आपल्या मोबाईलवर त्या गुप्त कॅमेऱ्याचे फुटेज पाहत होता. त्याने स्वातीचे आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले होते. तेथूनच तर हा खेळ सुरू झाला. एक दिवस सुधीर ऑफिसला गेला असताना स्वातीच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअप मेसेज आला. स्वातीने मेसेज उघडला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात तिचे बाथरूममधील आणि बेडरूममधील अतिशय खाजगी फोटो पाठवलेले होते आणि खाली एक ऑडिओ मेसेज होता. स्वातीने तो थरथरत्या हाताने प्ले केला आणि तो आवाज ऐकला. तो रेहमानचा होता. ती जरा घाबरली. म्हणजे तिला असं वाटत होतं की तो एक साधा भोळा माणूस
पण आता एक असा त्याच्यामध्ये क्रूरपणा कुठून आला? आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, काय ग मालकीनबाई, कसं वाटलं सरप्राईज? हे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर टाकू का? तिला धमकी देत होता. तुझ्या नातेवाईकांना पाठवू का? जर तुला तुझी आबरू वाचवायची असेल, मी सांगेन तिथे मला भेटायला यायचं. आता हे सगळं ऐकून स्वातीला थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं. तिचं डोकं असं सुन्न होऊन गेलं होतं आणि ती त्याला विनवण्या करत होती, काही हे करू नकोस, असं सगळं भाऊ बिऊ म्हणून त्याला सगळं विनवण्या करत होती की हे सगळं डिलीट मार, असं काही करू नकोस, माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल. पण या सगळ्या विनवणीचा त्या रेहमानवर काहीच फरक पडला नाही. भाऊ बिऊ काही नाही, गुपचूप मी सांगतोय तिथे ये, नाहीतर तुझ्या पोराला उचलून नेईन आणि तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवंत कापून टाकेन, असे त्याने धमकवायला सुरुवात केली. आता हे सगळं पाहिल्यानंतर स्वाती पूर्ण 2 दिवस प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. तिला काय करावं काही सुचत नव्हतं आणि हा माणूस तर सतत तिला फोन करून त्रास देत होता. पैशांची आणि शरीर सुखाची मागणी करत होता. आता स्वाती पूर्णपणे आतून तुटली होती. तिच्या मनात एका बाजूला भीती होती तर दुसऱ्या बाजूला प्रचंड संताप खदखदत होता तिच्या पोटात. पण मग तिने विचार केला की जर मी आज या नराधमासमोर झुकले तर हा आयुष्यभर माझं शोषण करेल आणि माझ्या कुटुंबाला कधीच सुखाने जगू देणार नाही. आणि मग तिने ठरवलं, रडत बसण्यापेक्षा लढायचं. तिने आपल्या मनातली भीती झटकून टाकली आणि तिच्या हे सगळं नवऱ्याला सांगितलं. सुधीरला जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा त्यालाही खूप राग आला, पण स्वातीने त्याला शांत केलं. आणि मग त्या दोघांनी निर्णय घेतला की आपण हे सगळं पोलीस स्टेशनला सांगूयात. आणि त्यांनी लगेच अकोल्याचा जुने शहर पोलीस ठाणं गाठलं. तिथे संपूर्ण हा झालेला प्रकार सांगितला आणि पोलिसांनी लगेच एक सापळा रचला. स्वातीने पोलिसांच्या सांगण्यावरून रेहमानला फोन केला आणि त्याला भेटायला एका निर्जन ठिकाणी बोलावलं. रेहमानला वाटलं की स्वाती घाबरली आणि ती त्याच्या बरोबर जाळ्यात अडकली आहे. तो मोठ्या एकदम आयटीत त्या जागी पोहोचला. पण तिथे पोहोचल्यानंतर स्वाती एकटी नव्हती तिथे. जसा तो तिच्याजवळ आला तसा सुधीर आणि गल्लीतल्या काही तरुणांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला मारहाण केली. तेवढ्या साध्या वेशातील जुने शहर पोलीस तिथे आले आणि त्यांनी रेहमानला लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि आपल्या गाडीत टाकलं. पोलीस ठाण्यात जेव्हा त्याला घेऊन गेले तेव्हा त्याचा मोबाईल त्यांनी जप्त केला. तो मोबाईल त्यांनी जेव्हा पाहिला तेव्हा त्या मोबाईलमध्ये फक्त स्वातीतच नाही तर अकोल्यातील आणखी 4 ते 5 सुशिक्षित कुटुंबातील महिलांचं आणि एका 22 वर्षाच्या तरुणीचं असे छुपे व्हिडिओ होते. तो अशाच पद्धतीने इतर महिलांनाही ब्लॅकमेल करत होता. तसंच तपासातून परत समोर आलं की तो मूळचा पश्चिम बंगालचा होता आणि आता सध्या मुंबईतल्या बांद्रा भागात तो राहायला होता. पण अकोल्यात कार्पेंटर बनून त्याने धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला आता कोठडीत टाकलेला आहे. स्वातीने दाखवलेल्या एका धाडसामुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता आणि अनेक महिलांची आबरू वाचली होती. आता या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे तर संकटाच्या वेळी घाबरून न जाता ब्लॅकमेलिंगला बळी पडण्याऐवजी कुटुंबाला विश्वासात घेऊन पोलिसांची मदत घेतली तर कोणत्याही सैतानाचा अंत निश्चित असतो. बरोबर ना? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.